हे आपण लक्षात घ्यायचे. भगवंत म्हणतात तुम्ही माझ्या धम्माच्या विचाराचं आकलन करा, धम्म तुमचं रक्षण करेल. तर काय रक्षण करेल? चिंताना उपासना केली जाते 10 मिनिटाची घरामध्ये. त्यामुळे एका आणि ध्यान द्यावं अशी मी त्यांना विनंती करू. आदरणीय बनते धम्मरत्नजी, वंदन करा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. या भारत देशात जन्मलेले पूर्ण महापुरुष महामाता सर्वांना माझं त्रिवार वंदन. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन. आज आपण माता रमाई यांच्या 127व्या जयंती निमित्त विष्णुपुरी नालंदा बुद्धविहार या ठिकाणी आपण जमलेले आहोत. उपस्थित महिला आणि पुरुषांना माझे एक कळकळीची विनंती आहे की जे आपल्या विष्णुपुरीमध्ये शमशान भूमीचं जे काम अडकून थांबलेलं आहे आणि हे बरेच दिवसापासून चालत आहे, तर मी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष व आमचे येथील रहिवासी रणधीर हटकर भाऊ यांच्या माध्यमातून तुम्हाला एक आश्वासित करतो की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुमच्या शमशानभूमीचं जे काही अडचणी आहेत ते आम्ही पूर्णपणे सक्सेस करून दाखवू. व या मनपा प्रशासनावर जे कोणी इथले आमदार असतील, खासदार असतील, इथले ज्यांच्या अंडरमध्ये येते त्यांना हे काम करण्यास आमच्या भीम आर्मीच्या माध्यमातून भाग पाडणार आहोत. तर माझ्यावर विश्वास याच्यासाठी ठेवा की मागच सोपाळा येथील स्मशानभूमीचा विषय होता, जिथे की 4 वर्षापासून तिथं साधे पिंजरे नव्हते. तर मी भीम आर्मीच्या माध्यमातून तिथं पाठलाग केला व उपोषणाचा इशाराही दिला. तर तेच कार्य पाहता व माझ्या आंदोलनाचे निवेदन जाता मनपा आयुक्त महेश डोईफोडे साहेबांनी तात्काळ तिथं 4 पिंजऱ्याची व्यवस्था केली व पाण्याची बोर मारलेली आहे. व असे बरेच आहे जे आम्ही भीम आर्मीच्या माध्यमातून कामं केलेले आहेत. ते आमचे रणधीर भाऊ तुम्हाला नंतर चर्चा करतीलच. तर मी तुम्हाला सर्वांना आश्वासन करतो की भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या व आमच्या रणधीर भाऊ हटकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. मी तुम्हाला इथून गवाही देतो, शब्द देतो की तुमचा जो काही स्मशानभूमीचा प्रश्न आहे तो आम्ही येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये मार्गी लावून दाखवू. जय भीम, जय भीम आर्मी, जय संविधान.